सरांचा या ठिकाणी सन्मान केला जातो। या मॅचचा मॅन ऑफ द मॅच चैतन्य, ज्यानं 33 धावांची शानदार खेळी या ठिकाणी केली होती, तो ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच। चैतन्य, अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन। या ठिकाणी सामनावीराचं किताब समर्पित केलं जाईल आणि तदनंतर या सामन्याचा फायटर अनिकेत भोईर, या सामन्याचा फायटर अनिकेत भोईर, या चला लवकर। चलो येस, अनिकेत भोईर या ठिकाणी उपस्थित नाही आहेत, तर प्रेझेंटेशन बॉक्स मधून आपण परत एकदा कॉम्बॉक्सच्या दिशेने जाऊ आणि परत एकदा नवीन सामन्याचं विवरण या ठिकाणी ऐकूया। रायगडचा आवाज, अर्थातच निवेदन क्षेत्रातले एक महामेरू म्हणून ज्यांची ओळख असे नितेश पंडित सरांच्या आवाजाकडे आपण जाऊया। पहिल्या चेंडूवरती लेग बिफोर विकेट LBWच्या स्वरूपामध्ये खरं तर स्वप्नील मला वाटतोय गारद झाला। अभिजित आता त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन आलेला फलंदाज स्वप्नील अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न फसला गेला। निर्धाव चेंडूची मोहर लागली गेली। 0 धावसंख्येची मोहर आपल्याला निश्चितच या स्कोर बोर्डवरती दिसतोय। 1 बाद 0 धावसंख्या। रोहा फलंदाजीसाठी रोहा रायझर्स, तर फर्स्ट फील्ड मला वाटतोय रोहा टीमची आहे आणि या ठिकाणी करण जाडे लायन्स संघाकडे अतिशय सुरेख सरते शेवटी दुसऱ्या टप्प्यावरती चेंडू उचलला, तोपर्यंत 2 धावसंख्या। गुड रनिंग द बिटवीन म्हणावी लागेल 2 फलंदाजांमध्ये। आणि निश्चितच या लीगसाठी वॉटर स्पॉन्सर मे फार्मा, खरं तर अगदी प्रत्येक डॉक्टर्सनं त्या ठिकाणी त्या युनिटकडे आपण व्हिजिट करायची आहे। आजच्या या स्पर्धेचे जलदाते आहेत मे फार्मा, यांचेही आभार या स्पर्धेदरम्यान संयोजकांच्या वतीनं कर्जत टीमकडून, कारण रायगड मेडिकल असोसिएशन या वेळेला या लीगचं देखणं आयोजन। आणि इथं पाहू शकाल मला वाटतोय अनिकेत फायटर ऑफ द मॅच आजच्या या लीग मधील दुसऱ्या मॅचचा फायटर ठरला। रमेशजी पटेल सर आणि घनश्याम पाटील यांच्या पवित्र शुभहस्ते या फायटरला एक चषक देऊन सन्मानित केलं जातो आहे। परत एकदा जाऊया मैदानाकडे। आतापर्यंत पहिलं षटक आणि पहिलं षटक अरबाज घेऊन आला। अरबाजनं पहिल्या चेंडूवरती लेग बिफोर विकेटने एक सफलता प्राप्त केली। नंतरचे 2 चेंडू निर्धाव, त्याच्यानंतर एक दुहेरी, एक एकेरी आणि या शेवटच्या मात्र चेंडूवरती 1 धावसंख्या आता प्राप्त होताना दिसतोय। धावसंख्या धावपटलावरती 1 न वाढली, धावसंख्या धावपटलावरती आपल्याला पाहायला मिळतो 1 बाद। 1 षटकाच्या समाप्तीनंतर 5च्या घरात। ग्राउंड क्रमांक 1 वर पहिला सामना रंगला होता मुरुड नवाब, जंजिरा नवाब मुरुड आणि कामोठे। यामध्ये कामोठे किंग्स टीमनं मात्र मजल मारली होती, विजय संपादन केलं। त्याच्यानंतर तलोजा आणि पनवेल वॉरियर्स याच्यामध्ये मला वाटतोय तलोजा टीमनं, आणि त्याच्यानंतर रोहा करंजाडे, पनवेल वॉरियर्स दुसऱ्या मॅच मध्ये विजय संपादन केलं। आणि आता तिसरी मॅच आपल्याला या ग्राउंड नंबर 1 वरती आपल्याला पाहायला मिळतो आहे। डॉक्टर मुकेश स्वतः कर्णधार आता गोलंदाजी मार्क वरती ट्रॅक वरती आहेत। डेट नंबर 2 दुसऱ्या क्रमांकावरती दुसरं षटक फेकण्यासाठी आणि स्ट्राईक एंडकडे आपण फलंदाज पाहतोय। एकीकडे स्वप्नील तर एकीकडे गणेश। हो, अतिशय सुरेख खरं तर या वेळेला मनगडांची ताकद आणि त्याचबरोबर टायमिंग ही प्रॉपर साधला। चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय 4 धावांसाठी चौकार। DJ
वॉटर स्पॉन्सर मेफार्म आणि अगदी तुम्ही प्रत्येकाने त्या मेफार्मला व्हिजिट करायची आहे. अतिशय सुरेख परत एकदा त्याच दिशेनं मारण्याचा प्रयत्न सफल ठरला. फर्स्ट स्लिपमध्ये असणारा क्षेत्ररक्षक थोडासा गोंधळला, तोपर्यंत एक धावत संख्या पूर्ण झाली आणि मग दुसऱ्या षटकातील या चेंडूवरती एक धावत संख्या. आतापर्यंत 2 चेंडू गोलंदाजी मार्कवरील गोलंदाजानं फेकले आणि त्यानंतर धावसंख्या धावपटलावरती एक बाद 10च्या घरात 10-1. अच्छा, या अगदी प्रतियोगितेतील अतिशय सुंदर खेळ पाहायला मिळाला. बरोबर सकाळच्या 11:28 होत आहेत आणि तिसरी मॅच आपण या मैदानावरती पाहतोय. तसं अगदी वेळेतच हा खेळ संपेल अशी अपेक्षा आहे आणि आपण पाहू शकाल संध्याकाळचं बक्षीस वितरण, प्राइज डिस्ट्रीब्युशन खरं तर एन्जॉय करण्यासाठी प्रत्येकजण आपापली फॅमिली घेऊन खरं तर या मैदानावरती रुजू होताना दिसेल. छान आनंद घेताना सर्व डॉक्टर्स आपल्याला या ठिकाणी रायगडमधील नामांकित, ज्या वेळेत कोरोना संक्रमण सुरू असताना फसवला गेला, इथे मात्र निश्चितच परतावं लागेल या फलंदाजाला. 2 वेळा त्याच दिशेनं, तिथं मात्र क्षेत्ररक्षण अतिशय सुंदर पकडला खेळ. संपला या खेळाडूचा खेळ, ज्याचं नाव आहे गणेश कुंभार. बॅक टू पॅव्हेलियन. नवीन आलेला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. गणेशची जागा भरून काढण्यासाठी आलेला विकास पंचांकडून खरं तर गाठ घेतोय, शहानिशा करतोय संपूर्ण मैदानाची. कोणत्या फील्ड पोझिशनला कोणता क्षेत्ररक्षक आहे, आपल्याला कुठून खरं तर फटके घ्यायचे आहेत, स्वतःला सिद्ध करायचं आहे विकासला आपल्या या मॅचमध्ये. आणि म्हणूनच इनॅट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती आला विकास. वैयक्तिक कोट्यातील आतापर्यंत मला वाटतं अजूनही स्वतःचं खातं उघडणार संत गतीचा गोलंदाज, मंद गतीचा गोलंदाज खरं तर अगदी, ज्याच्या गोलंदाजीला मात्र व्हेरिएशन आहे. स्वतः कर्णधार असावा मला वाटतो आहे. एक धावसंख्या पूर्ण केली. एक धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटालावरती 1 वाढली. धावसंख्या धावपटालावरती आपल्याला 12, 2 बाद 12. एकीकडे अभिजित आणि दुसरीकडे गणेश हे 2 फलंदाज तंबूमध्ये विसावलेत. इथे मात्र एक छानसा खेळ मैदानावरती आणि त्यातूनही याला प्री प्लॅनिंग किंवा रणनीती असंही म्हणता येईल. इथं मात्र काय होतोय, दुसरं षटक आहे आणि दुसरं षटक ज्या वेळेला घेऊन आला त्यावेळेस मात्र पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती 22 1 आणि त्याच्यानंतर निर्धाव, त्याच्यानंतर 1, त्याच्यानंतर एक सफलता प्राप्त झाली गणेशच्या स्वरूपात आणि शेवटच्या चेंडूवरती 1 धावत संख्या दिली. तिसरा गोलंदाजी ट्रॅकवरती येताना दिसतोय. गोलंदाजी मार्कवरती आहे अभिजित जोशी. जर्सी क्रमांक 45 म्हणजे अभिजित जोशी. हे कोणत्या आपल्या इंडियन टीमचे फॅन आहेत ते आपल्याला समजलं असेल. रोहित, क्रिकेटमधील ही नावं आहेत सचिन, रोहित, विराट, किंबहुना MSD म्हणजे जर्सी क्रमांक 10 असेल, 45 असेल, 07 असेल. आणि क्रीडा क्षेत्रातील कालचा दिवस फार महत्त्वपूर्ण राहिला भारतासाठी. जागतिक स्तरावरचा फुटबॉलपट्टू मेस्सी इंडियात, भारतात, पश्चिम बंगाल, कोलकातामध्ये खरं तर दाखल झाला. सौरव गांगुली माजी कर्णधार इंडियन टीमचे यांची सदिच्छा भेट घेतली. क्रीडा क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण दिवस. जगप्रसिद्ध खेळाडू आहे ज्याचाही जर्सी नंबर 10. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फसवा चेंडू आल्या आल्या मात्र ओळखावणी दिली. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय निर्धाव. चेंडू मात्र निर्धाव गेला. धावसंख्या आहेत त्या स्थितीमध्ये 2 बाद 12च्या घरात. 10 या जर्सी क्रमांकानं वेळ लावलंय जगाला. मग क्रिकेटचा विचार करा, अन्यथा फुटबॉल. आणि म्हणूनच शॉर्टफॉल टॉच चेंडू या वेळेला यष्ट्या उकडल्या गेल्या. त्रिफळाचित बाद आणि इथं मात्र परतावं लागेल.
विकेट नंबर 3 बॅक टू डग आउट. पाचव्या क्रमांकावरती खेळण्यासाठी वैभव सूर्यवंशी नाही ना, वैभव सर खरं तर या ठिकाणी अगदी मैदानाकडे जाताना दिसत आहेत. अगदी निश्चितच आणि म्हणूनच वैभव अनेक म्हणजे ज्या वेळेला सकाळी अगदी अल्प उपहार सुरू होता त्यावेळेला अनेक टीमचे काही विषय सुरू होते तिकडे. राजेशजी शिंदे डॉक्टर यांच्या समवेत तेव्हा मी सांगितलं काहींची पर्सनॅलिटी जवगल श्रीनाथ यांच्यासारखी, काहींची श्रीकांत मनोज प्रभाकर, तदनंतर अशा प्रकारचे अनेक पर्सनॅलिटी अबाव 50 येथील काही डॉक्टर्स ज्या वेळेला त्या पॅन्ट्रीमध्ये पाहायला मिळाले त्यावेळेस निश्चितच अशा प्रकारच्या आठवणी जाग्या झाल्या. वन बाउन्स बाउंड्री डिप्पीड विकेटच्या दिशेनं टोलवलाय चेंडू, चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर, देतोय 4 धावा. आलेला हा खणखंडित RMS चौकार. या ठिकाणी निश्चितच सामना जिंकण्यासाठी सेकंड इनिंग हवी आहे. फर्स्ट इनिंगला सुरुवात आहे, एकीकडे रोहा, दुसरीकडे करंजाडे, एकीकडे अगदी उल्वेनोड आणि करंजाडे, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळा समोरचं प्रभाग. इथं मात्र अतिशय सुरेख पकडला जाईल का झेल, पण इथं मात्र तसं नाही, जातोय सीमारेषेच्या बाहेर. बॅलन्स मात्र इथं निश्चित हरवला गेला क्षेत्ररक्षकांचा. आलाय मात्र हा खणखणीत षटकार. अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न इथं मात्र पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर डीप मिड विकेटच्या दिशेनं येतोय खणखणीत सणसणीत चौकार. संख्या धावपटालावरती पाहायला मिळत आहेत त्या 3 बाद 26च्या घरात. 26 लॉस ऑफ 3 विकेट्स, 3 बाद 26 धावसंख्या धावपटालावरती पाहायला मिळत आहेत. वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि सांघिक कोट्यातील आता शेवटचं षटक कोण घेऊन येणार आपल्या टीम कडून, ज्या रोहा टीम कडून गोलंदाज मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती आता स्वतः कर्णधार कोण येतो आहे आणि तुषार राजपूत रोहा टीमकडून स्लॉगोर शेवटचं हानामारीचं षटक घेऊन येतो आहे. गेल्या मॅचमध्ये खरं तर कालच्या फर्स्ट डे पहिल्या दिवशी अर्धशतकी खेळी, 16 चेंडूंमध्ये 58 धावसंख्या उभ्या करणारा, 6 षटकार लगावणारा हा ऑलराऊंडर. हो, अतिशय सुरेख गॅदर करतोय, स्वतः गोलंदाज फील्ड करतोय. 0 धावसंख्येची मोहर लागली गेली आणि म्हणूनच गोलंदाजीचा दमखम दाखवताना दिसतोय तुषार. डॉक्टर तुषार रोहा टीम कडून खेळताना दिसत आहेत. पंचांच्या डाव्या बाजूनं ओव्हर द विकेटनं मारा करतोय. नजाकत पाहू शकाल, कोकणातील ज्याप्रमाणे अगदी कोकणाच्या सफरीसाठी निघालेली ट्रेन वळणं घेत जातोय त्याप्रमाणे हा गोलंदाज सुद्धा तशा प्रकारे अगदी आगळ्या वेगळ्या शैलीत गोलंदाजी ट्रॅकवरती तुषार गोलंदाजी करताना उद्देश एकच असावा, समोरच्या फलंदाजाला फंबल करावं,
कुठंतरी पेचात टाकावा असं काहीतरी अगदी त्याचं निश्चितच स्वप्नील यावेळेस मात्र बाद होताना दिसतोय आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय संकेत. इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती स्वप्नील खेळण्यासाठी आला होता. 7 चेंडू खेळला आणि 7 चेंडूंमध्ये फक्त 4 धाव संख्या दिल्यात. थोडासा महागडा ठरला स्वप्नील आपल्या टीमसाठी, कारण या मैदानाचा विचार करायचा झाला तर फर्स्ट मॅच टार्गेट होतं 27, सेकंड मॅच टार्गेट होतं 51, आता ही थर्ड मॅच तिसरी मॅच सुरू आहे. टार्गेट किती सेट केलं जाईल प्रतिस्पर्धी टीम समोर ते पाहायला मिळणार आहे. फ्रॅगेनकडे संकेत. हो, गुड लाईन स्पॉटला चेंडू होता. खरं तर टेनिस क्रिकेटमधील रायगडच्या टीममधून अनेक गोलंदाज अशा प्रकारची गोलंदाजी करताना दिसतील आणि तशा प्रकारची गोलंदाजी एका छानशा शैलीत तुषारनं हा चेंडू फेकला. एक धावसंख्या मात्र काही रोखू शकले नाहीत. एक धावसंख्या बरोबर धावसंख्या वधारली. धावसंख्या धावपडालावरती 4 बाद 28, 28-4. अतिशय सुरेख. आणि यावेळेस आपण पाहू शकाल अष्टपैलू खेळाडू ज्यावेळेला दुखापतग्रस्त होतोय, टीमला थोडी का होईना निश्चित तर या प्रतियोगितेतील या लीग मधील ग्राउंड क्रमांक 2 वरती सुद्धा मला वाटतोय तिसरी मॅच सुरू असेल आणि आता चौथी मॅच या ठिकाणी पहिला पुकार दिला जातोय. उरण इंडियन्स विपक्ष पनवेल प्राईड. पनवेल प्राईड विपक्ष उरण इंडियन्स. दोन्ही संघाच्या संघनायकांनी लगेचच 2 षटक संपली. आता शेवटचा एक षटक संपला की लगेचच आपल्याला टॉससाठी प्रेझेंटेशन बॉक्सकडे यायचं आहे आणि तो टॉस मला वाटतोय निश्चितच मुख्य मान्यवरांच्या पवित्र शुभ हस्ते टॉस बॉक्समध्ये होईल. तर इथे आणि निश्चितच विश्रांती घ्यायची असेल, परंतु तुषार तो काय विश्रांती घेणार. स्वतः संपूर्ण संघाची मदार ज्याच्या खांद्यावरती आहे, रोहा टीमची, रोहा रायझरची. आणि असा हा तुषार खरं तर जर दुखापतग्रस्त झाला तर त्यांच्या टीम ओनर आणि इतर खेळाडूंना सुद्धा थोडीशी चिंतेची सावट त्यांच्या टीमवरती पडू शकेल. खरं तर आता थोड्या वेळातच डुआरडाय मॅचेस सुरू होतील आणि मग निश्चितच आपल्याला क्या बात. आणि निश्चितच रायगड मेडिकल असोसिएशनने एक चांगल्या प्रकारचा सुप्त उपक्रम राबविलेला आहे की अबाव 50-50+ प्रत्येक डॉक्टरचा यथोचित सन्मान या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये केलं जातो आहे. उद्देश एकच आहे की वाढत्या वयाप्रमाणे चेहऱ्यावरती सुरकुत्या पडल्या तरी चालतील, परंतु तुमच्या स्वच्छंद घेणाऱ्या आनंदावरती सुरकुत्या पडता कामा नये. तुम्ही पुढच्याही खरं तर लीगमध्ये अशाच आनंदात सहभागी व्हा, पार्टिसिपेट करा. एवढाच उद्देश आमचा रायगड मेडिकल असोसिएशनचा असावा. खरे तर अगदी बुजुर्ग आहेत, ज्येष्ठ आहेत आणि या ज्येष्ठांच्या माध्यमानं या 50+ खेळाडूंचा तर उरण टीम डॉक्टर घनश्याम पाटील, तदनंतर मला वाटतोय उरण टीमचे कर्णधार कॅप्टन कोण असतील, त्यांना लगेचच उरण इंडियन्स या संघाचा आणि तदनंतर पनवेल प्राईड. नेक्स्ट डिलिव्हरी अतिशय सुरेख चेंडू, स्ट्रेट ड्राईव्ह केलेला चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने असणारा क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतोय. नंबर 11 माही. एक धावसंख्येवरती समाधान. एक धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटालावरती पाहायला मिळत आहेत. 29 लॉस ऑफ 4 विकेट, 4 बाद 29. खरं तर
या ठिकाणी अगदी समालोचकांचा चमू आहे. आमच्या कॉम्बॉक्समध्ये 2 नाही तर 3 उत्तम समालोचक आहेत रायगडच्या नावातील. निखिल बाबर स्वतः अतिशय उत्तम खरं तर कॉमेंटेटर्स रसायनी विभागातील, आणि रसायनी विभाग तसं पाहिलं तर बेस्ट अपडेटर, बेस्ट समालोचक, बेस्ट ऑफिशियल्स या विभागांना दिलेले आहेत टेनिस क्रिकेटसाठी. आणि अशा टेनिस क्रिकेटमधील एक ते प्रचंड मोठं नाव आहे. आणि आता स्वतः मात्र निश्चितच निखिल बाबरला कैक वेळा ऐकलंय आपण. या ठिकाणी आता मेजर इश्यू असावा त्याच्यामुळे हा गोलंदाज उर्वरित 2 मला वाटतोय चेंडू असावेत. शेवटचे फक्त 2 चेंडू आहेत चौथ्या षटकातील. चला उरण इंडियन्स विपक्ष पनवेल प्राईड. धावसंख्या धावपटलावरती 29. 4 बाद 29. इम्पॅक्ट प्लेअर गेलेला आहे आणि यावेळेस आपल्याला निश्चितच पाहायला मिळेल. चला टॉस कडे जाणार आहोत. उरण इंडियन्स विपक्ष पनवेल प्राईड. चौथी मॅच इनिंग संपल्यानंतर अगदी 2 चेंडू नंतरच हा टॉस आपल्याला प्रेझेंटेशन बॉक्समध्ये होईल. पोरू माही डॉक्टर्स म्हणून नाही तर आज क्रिकेटर म्हणून मैदानावरती छान कामगिरी करताना दिसत आहेत. या षटकातील पुढचा चेंडू अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न. पॉइंटच्या दिशेने असणारा क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे धावतोय, पळतोय तोपर्यंत चेंडू जिंकतोय. क्षेत्ररक्षक मात्र परास्त होतोय. देतोय हा चेंडू चौकार. आहे गोलंदाजी ट्रॅक वरती आहे मिथिलेश. आणि निश्चितच गोलंदाज बदलला गेला आणि लगेचच त्याच्यावरती एक चौकार आला. शेवटचा चेंडू आखोट टप्प्याचा चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर. या वेळेला 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून चेंडू सरळ गाठतोय सीमारेषा, जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या उभ्या केल्या या ठिकाणी 38 धावांचं टार्गेट सेट केलंय. 38 धावसंख्या विजयासाठी असणार आहेत या प्रतिस्पर्धी टीमला. जोपर्यंत खरं तर सामना सुरू होतोय तोपर्यंत जा प्रेझेंटेशन बॉक्स कडे ज्या ठिकाणी टॉस होणार. एकीकडे पनवेल प्राईड विपक्ष या ठिकाणी पनवेल प्राईड विपक्ष उरण इंडियन्स. दोन्ही संघाच्या संघनायकांमध्ये नाणेफेकीचा कौल. आदरणीय एक्स प्रेसिडेंट रायगड मेडिकल असोसिएशन रमेशजी पटेल सर विल कॉल. उरण इंडियन्स कॅप्टन टेल्स. निर्णय काय असणार आहे? बॅट फर्स्ट करणार आहेत. याच्या अगोदर खरं तर ही टीम तुमच्यासोबत खेळली का? नाही, या बरेच पहिल्या म्हणजे मागच्या टुर्नामेंट मध्ये वगैरे खेळलेली आहे. या टुर्नामेंटमध्ये तर पहिलीच मॅच. आता बघूया. चॅम्पियन ट्रॉफीकडे जाण्याचा संकल्प असणार आहे. किती टार्गेट सेट? कारण पहिली मॅच झाली 27 धावसंख्या सेट केल्या होत्या. दुसरी मॅच ज्या वेळेला 51. आता तिसरी मॅच आहे. तिसरी मॅचमध्ये खरं तर 37 म्हणजे 38 धावांचं टार्गेट आहे. चौथी मॅच तुम्ही खेळतायत. काय मनामध्ये असणार? बॅट खरं तर पहिल्यांदा करताना फलंदाजी किती टार्गेट 4 षटकांमध्ये सेट करू शकाल? जास्तीत जास्त 40 ते 45 रन्स टार्गेट करायचा प्रयत्न करू. कारण की त्यांची बॉलिंग लाईन खूप चांगली आहे. त्याच्यावर आता बघूया काय होतं मॅचमध्ये. आणि तुम्ही काय करणार? 40-45 धावसंख्या खरं तर त्यांची एक इच्छा आहे की या मैदानावरती 40 ते 45 धावसंख्या आपण उभारू शकू. समोरच्याला रोखण्यासाठी 4 षटकांमध्ये किती धावसंख्येवरती रोखण्याचा प्रयत्न असेल आपला? सर कसं आहे माहिती आहे का, आता एक कॅल्क्युलेशनचा टायमिंग आलेला आहे. क्वार्टर फायनलला कोण कुठल्या याच्यावरती येईल ना त्याच्यावरती कॅल्क्युलेशन आहे. यांना जेवढ्या लवकर ते आम्ही अटकवून ठेवू, म्हणजे 30च्या आतमध्ये ठेवलं आणि आम्ही जेवढ्या लवकर मारू तेवढ्या आम्ही वरती टॉपला जाणार. आणि तो टॉपला जो जाईल तो त्याच्या खालच्या टीमबरोबर खेळेल. असा कॅल्क्युलेशन आहे. समोर नाही आहे. दुसऱ्या ग्रुपमधल्या खालच्या टीमबरोबर खेळेल. जेवढ्या कमी याच्यात त्यांना रोखता येईल तेवढा आम्ही प्रयत्न करणार.
म्हणजे आता प्रत्येक मॅच प्लॅनिंग करूनच खेळावी लागणार आहे. दोन्ही टीमला दिल्या जात आहेत कॉम्बॉक्सकडून शुभेच्छा आणि आयोजकांकडून शुभेच्छा. ऑल दी बेस्ट. जाऊया परत एकदा कॉम्बॉक्सकडे, ज्या ठिकाणी आवाज ऐकायला मिळेल राष्ट्रीय भाषेतील अतिशजी पाटील यांच्या आवाजातून ऐकू पुढच्या सत्राचं विवरण. हे चालू या मैदानाच्या दिशेनं RML रायगड मेडिकल असोसिएशन यांच्या वतीने आयोजित केली जाणारी स्पर्धा डॉक्टर्स प्रीमियर लीग 2025. गेली कैक वर्ष हा प्रवास सातत्यानं सुरू आहे. मी रोहा संघाच्या कॅप्टन्सला विनंती करेन की आपला 12वा खेळाडू कृपया आपण समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील काही संघ आपल्याला पाहायला मिळतात. मग पनवेल आहे, उरण आहे, रोहा आहे, तदनंतर अलिबागमधून काही संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. अशा विविध क्षेत्रातले, मग कर्जतमधून देखील आहेत, खोपोलीमधून देखील आहेत आणि तिथून आलेले सगळे डॉक्टर्स एकाच ठिकाणी बांधण्याची क्षमता RMLनं या ठिकाणी करून दाखवली आहे. कारण आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आता जर आपण डोकावून पाहिलं ना तर भावाचं एकमेकांच्या घरामध्ये पटत नाहीये. आणि असं असताना एवढ्या संख्येनं डॉक्टरांना एकत्र आणण्याची ताकद ही रायगड मेडिकल असोसिएशननं निर्माण केली. आणि केवळ एक वर्ष नाही तर गेली कैक वर्ष हा प्रवास या ठिकाणी तसाच सुरू आहे. चलूया आपण 24 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत आपल्याला. 38 धावा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाज योगेश चिकणे यांच्या हातामध्ये बॉल आहे, तर फलंदाजाची नावं अजूनही ठेवलेली नाहीत असं वाटतंय. या लवकर आपला 12वा खेळाडू. यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा दिला जातोय. चला 12वा खेळाडू लगेच या. 38 धावा आहेत, 24 चेंडू आहेत. मागचा सामना जर आपण पाहिला तर 52 धावा करताना दमशाक झाली. यावेळी 24 चेंडू मध्ये 38 करताना मला वाटतं हा सामना थोडासा फाईट होऊ शकतो. यावेळी शरीराचा वेध घेणारा बॉल अपील केलं जात आहे. उंचावलेलं अपील, आत्मविश्वास कमजोर होता. या अपील मध्ये उत्साह जास्त फेकला गेला. पंच अतिशय अनुभवी आहेत आणि अशा अनुभवी पंचांची साखळी आज आपल्याला मात्र या ठिकाणी लाभली आहे. अरबाज स्ट्राइक एंडवर खेळाडू आपण पाहतोय. नॉन स्ट्राइक एंडला प्रथमेश बुधे. पुढचा बॉल, गोलंदाज तयार. यावेळेस ओव्हरपिच बॉल स्लॉट मध्ये आलाय. डीप मिड विकेटच्या प्लॉट मध्ये फेकून दिलाय. टायमिंग प्रॉपर पाहायला मिळालाय. चेंडू जातोय ओव्हर द रो. 6 धावांकरता ब्रँडेड A1 क्वालिटीचा षटकार. दोन चेंडू नंतर फेकलेला हा फटका. प्रॉपर टायमिंग पाहायला मिळालं. पुढचा बॉल. यावेळेस चांगला बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल होता. बुंद्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला. यॉर्कर पद्धतीच्या बॉलवर मात्र डीप मिड विकेटच्या रिजन मध्ये एक धाव या ठिकाणी खेळाडून पूर्ण केली आहे. एका धावेनं धावसंख्या झाली आहे टोटल 8 धावा. बाटण्या आल्यात आतापर्यंत 7. एक अतिरिक्त अवांतर धाव या ठिकाणी जोडली जाईल. शांत असणारं हे क्रिकेट. 21 चेंडू मध्ये 30 धावांची अजूनही गरज आहे. जरी सामन्याकडे आपण डोकावून पाहिलं ना तरी तुम्हाला या सामन्यामध्ये शांतता पाहायला मिळेल. पण जशा विकेट पडतील ना तशी थोडीशी गरमागरमी, गहमागहमी या सामन्यामध्ये येऊ शकते.
यावेळेस डाव्या एसटीच्या बाहेर जाणारा बॉल आणि फलंदाजाची ऍक्शन जर आपण पाहिली तर वारंवार पाहण्यासारखी होती. व्हाईट बॉलचा इशारा, एक अवांतर धाव या ठिकाणी जोडली जाईल. धावा येत आहेत, धावा रोखायच्या आहेत. हे चॅलेंज आहे गोलंदाजांसमोर. यावेळेस ओव्हर पिच बॉल, टायमिंग प्रॉपर आलाय, बिग हिट केलाय. इज द बिग 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 फॅब्युलस स्ट्रोक. 6 धावा. काय फटका होता आणि फटक्यानंतर कमबॅक येईल का? यावेळेस चांगलं कमबॅक आलंय, चांगलं कमबॅक आलंय. धावा कमी आहेत. 24 चेंडूमध्ये 38 धावा असताना पहिल्या षटकामध्ये 2 षटकार आपण पाहिले. टोटलच्या धावा जाऊन पोहोचल्यात त्या 15च्या घरामध्ये. 19 चेंडूमध्ये 23 धावांची गरज आहे. समीकरण खूप सोपी झालेली आहेत आणि यावेळेस मात्र विकेटची आवश्यकता भासते आहे. षटक संपलंय, षटक संपलंय. आउटसाइड वाईड लँडच्या अगदी जवळून जाणारा बॉल, डॉट बॉल आलाय. सलगचे 2 बॉल निर्धाव. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस 15 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. 18 चेंडू आणि 23 धावांची गरज या ठिकाणी असणार आहे. आपल्या आयुष्याच्या पटलावर आपण प्रत्येक माणूस प्रत्येक ठिकाणी बिझी पाहतो. मग कोणी कला या क्षेत्रामध्ये, कोणी राजकारणामध्ये, कोणी सामाजिक क्षेत्रामध्ये, कोणी शैक्षणिक क्षेत्रामध्ये, कोणी आपल्या व्यवसायामध्ये. पण उच्च शिक्षण घेतल्यानंतर देवाचं रूप ज्याला प्राप्त झालेलं आहे असे डॉक्टर आज आपल्या स्वतःच्या आयुष्यामध्ये इतके बिझी असतात की दिवसभर हा तो चेहरा असतो तो फक्त आपल्याकडे आलेल्या पेशंटला बरं करावं याच्या अगदीच जवळचा असतो. आणि आज मात्र खरोखर एक गोष्ट आपल्याला बघायला मिळते ती म्हणजे अर्थातच स्वतःच्या आयुष्यामध्ये स्वतःचा खेळ, तो मात्र क्रिकेटचा, आपल्या आरोग्यासाठी. फुलटॉस बॉल आहे, हवेमध्ये बॉल आणि डोक्याच्या वरून बॉल चाललाय. खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित आहे. एकच धाव या ठिकाणी मिळतीये. बिमरसाठी मागणी देखील केली आहे पण पंचांनी ती फेटाळून लावली आहे. डावं उजवं कॉम्बिनेशन मैदानामध्ये असल्यामुळे प्रत्येक चेंडू मागे तुम्हाला क्षेत्रक्षणाची विभो रचना आहे ती बदलावी लागत आहे. हंगामी टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धांना जेव्हा नोव्हेंबर पासून सुरुवात होते आपण शांत होतो मार्च महिन्यामध्ये. एप्रिल महिन्यामध्ये चैत्र सप्तमीचा उत्सव, गावोगावच्या जत्रा पालख्या सुरू झाल्यानंतर टेनिस बॉलच्या क्रिकेटला पूर्णपणे लगाम येतो आणि मग जातो आपण लेदर बॉलच्या क्रिकेटच्या कडे. पण सध्या यावेळेस मोठा फटका आलाय, मोठा फटका आलाय. अक्रॉस द लाईन, डीप मिड विकेटच्या वरून आलाय, ठोकून दिलाय, फेकून दिलाय. आणखी एक मोठा फटका, 6 धावा. पुढचा बॉल हा देखील चांगली लाईन लेंथ होती. थोडासा बॉलच्या लाईन मध्ये आला नव्हता. फलंदाज लांबून खेळण्याचा प्रयत्न केला, स्ट्रेट हिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होता. सध्याच्या घडीला मात्र पूर्णपणे हवी झालाय गोलंदाजांवर हा खेळाडू. प्रथमेश याचा वैयक्तिक जर खेळ पाहिला तर 2 षटकार मारलेत. यावेळेस हवेमध्ये मारण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाने केलेली चूक आणि त्यावर मिळालेली आणखी एक धाव. धावा आधीच जमवायच्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आलेल्या हा बाईटच्या माध्यमातून एक धाव या ठिकाणी स्कोर बोर्डवर जोडली जाईल. एकूण धावसंख्या आपण पाहतोय टोटल 23 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. 14 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 15 धावांची गरज आहे. या धावा डिपेंड केल्या जाऊ शकतात का? तर होय, कारण क्रिकेटच्या पटलावर अशा धावांना डिपेंड केलेलं आपण पाहिलंय. पण बऱ्याचदा असं होत आहे की असे सामने वन साइड देखील आपल्याला पाहायला मिळतात. इथून मात्र आणखी एक खराब बॉल आलाय, अवांतर चेंडू आहे. सध्याच्या घडीला मात्र टेन्शन आलंय फिल्डिंग करणाऱ्या या संघाला.
त्याचं कारणही तसंच आहे, कारण आता बॉल टू बॉल समीकरण राहिलंय. क्रॉस खेळण्याचा प्रयत्न, लॉंग लेगच्या दिशेने चेंडूला खेळून काढले. त्या ठिकाणी खेळाडू उपस्थित. 2 धावा या ठिकाणी सहजरित्या पूर्ण झाल्या. 26 धावा धावफलकावर लागल्या जातील. 13 चेंडूमध्ये 12 धावांची गरज आहे. सहज आणि सोपं समीकरण आहे, परंतु आयुष्यामध्ये आपल्याला जितकं काही गोष्टी सहज वाटतात ना, त्या कधी कधी कठीण होऊन जातात. अति आत्मविश्वासानं जर खेळाल तर इथे मात्र आली आणखी एक विकेट. ब्रेक थ्रू आवश्यक होता आणि पहिला ब्रेक थ्रू या ठिकाणी प्राप्त झालाय. केलं जाईल का या ब्रेक थ्रू न कमबॅक करण्याची एक संधी आहे. त्या संधीचं सोनं करावं लागेल. एक नाही तर एकापेक्षा अधिक विकेट्स या तुम्हाला या सामन्यामध्ये आणू शकतात, एक कमबॅक देऊ शकतात. पण या सामन्याचं युटर्न काय असेल येणाऱ्या काही चेंडूमध्ये आपल्याला ते पाहायला मिळेल. राहिलेत 12 बॉल आणि जिंकण्याचं लक्ष्य असेल 12 धावांचं. माध्यमातून ही भरवली जाणारी दरवर्षीप्रमाणे होणारी स्पर्धा डॉक्टर प्रीमियर लीग 2025 एक शानदार पर्व या ठिकाणी आपण पाहतोय. त्याचा अनुभव या ठिकाणी घेतोय. अगदी जशी ही स्पर्धा पुढे जाईल ना, तशा क्वालिफिकेशन राऊंड मध्ये पोहोचण्याच्या ज्या संधी आहेत त्या काही संघांच्या कमी होतील तर काही संघांच्या वाढल्या जातील. पण इथे आणखी एक चूक केली जाते. एकाच्या जागेवर 2 होत आहेत. या 2 धावेनिशी संघ जातोय पुढे 31 या धावसंख्येवर. 10 चेंडू मध्ये फक्त 7 धावांची गरज आहे. फुल टॉस बॉल आहे. टायमिंग चुकलंय आणि परत एकदा 2 धावा एका मागून एक. ही आहे ज्यावेळेस आपण प्रॉपर प्रोफेशनल क्रिकेट सोडून ज्यावेळेस अशा स्पर्धांमध्ये येतो, मग 40+ स्पर्धा आपण पाहतो. डॉक्टर प्रीमियर लीग आहे, वकील प्रीमियर लीग आहे. या सगळ्या प्रीमियर लीग मध्ये अशा खेळाचा आनंद एक मैदानाच्या बाहेरून एक प्रेक्षक म्हणून आणि एक समालोचक म्हणून देखील आपल्याला घेता येत असतो. आणि तो आनंद या ठिकाणी खेळाडूही घेतात आणि मग इथे उपस्थित सगळेजण देखील घेत आहेत. यावेळेस चांगला फटका, चांगला तडाखा दिलाय. अप्रतिम फटका. मॅच फिनिश केला जातोय. या षटकारानं किती उत्साह पाहायला मिळतोय. अगदी उत्साह या खेळाडूंचा शिगेला पोचलेला पाहायला मिळतोय. कारण का असू नये, क्वालिफिकेशन मध्ये पोहोचण्याच्या ज्या संधी आहेत त्या आणखी वाढल्या जात आहेत. 2 अंकानं हा संघ जाईल पुढे, पण पराभूत झालेल्या संघाच्या चेहऱ्यावर आलेली ही निराशा आपल्याला साफ झळकताना पाहायला मिळते. चलूया या सामन्याचा समारोप करूया, पण तद्वार काही मिनिटाचा आनंद लुटूया.